नमस्कार मित्रांनो, पुण्यातील कोथरूड भागातील 61 वर्षीय आजोबा जेव्हा ऑनलाईन कॅब बुक करण्यासाठी गेले तेव्हा 5 मिनिटाच्या आतच त्यांचं पूर्ण बँक अकाउंट खाली झालं। नेमकं काय झालं पटापट समजून घेऊया। मित्रांनो, पुण्यातील कोथरूड भागाचे रहिवासी असणारे एक आजोबा त्यांच्या फॅमिली सोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतात आणि त्यासाठी ते एक 4 चाकी कॅब बुक करण्यासाठी ऑनलाईन शोधाशोध करतात आणि मग थोड्याच वेळात त्यांना एका कार रेंटल ऑफिसमधून फोन येतो। तो फोनवरील व्यक्ती आजोबांना सांगतो की तो त्यांच्यासाठी एक गाडी अरेंज करत आहे म्हणून आणि त्यासाठी फक्त बुकिंग अमाउंट म्हणून 149 रुपये त्यांना भरावे लागतील। आता आजोबा या गोष्टीसाठी तयार होतात आणि मग समोरचा व्यक्ती फोन कट झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एक लिंक पाठवतो। साहजिकच ते आजोबा ती लिंक ओपन करतात, स्वतःची सगळी पर्सनल माहिती त्यामध्ये भरतात, जसं की स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, क्रेडिट कार्ड नंबर वगैरे वगैरे। पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळाने आजोबांना दुसरा एक मेसेज येतो, ज्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमधून 2,90,000 रुपये डेबिट झालेले असतात। आता हा मेसेज पाहताच आजोबांना समजून जातं की आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे। मग ते तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगतात। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्कॅमर्स सगळीकडे आहेत, त्यामुळे कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याआधी थोडीशी खात्री करूनच करा।